अपग्रेडेड आहे आणि स्टाफ पण खूप चांगले आहे. ते आमचे सर नाही, फक्त फ्रेंड्स, म्हणजे फ्रेंडसारखं नेचर आहे त्यांचं. आणि त्यांचं प्रॅक्टिकल इतकं स्ट्रॉंग आहे, खूप स्ट्रॉंग आहे. आम्हाला म्हणजे वाचायची पण गरज नव्हती, त्यांच्या प्रॅक्टिकल नॉलेजने आम्ही खूप शिकलो आहे. आणि राहिले तर आमचे बायोलॉजीचे सर, ते तर खूपच छान आहे. तुमचा संबंध असेल की नसं काय माहिती, कारण की तुमचं वाटतं मॉर्निंगचं PCM आहे आणि इव्हनिंगचं PCB आहे, पण त्यांचं पण खूप छान आहे. आम्हाला इथे इतकं शिकायला भेटलंय. आम्ही 11th म्हणजे मी तर 11th कॉलेज केलं, पण जसं मी कोचिंग जॉईन केली इथं, तर त्याच्यानंतर मी कॉलेज करत नव्हते, रेग्युलर क्लासेसच अटेंड करत होते, कारण की खूप छान शिकवत होते. म्हणजे खूप छान नोट्स आणि त्यांचे बरेच बुक्स वगैरे खूप होते, जे आम्ही चांगले वाचले, आम्हाला चांगले मार्क्स आले. त्याच्यामुळे आहे सक्सेस नेशन खूप भारी आहे. आणि मला वाटलं पण नव्हतं तुम्हाला जी टीम भेटली आहे ना, ओव्हरऑल खूप भारी टीम भेटली आहे. तुम्ही खूप ह्याच्याकडून ऍडव्हान्टेज घ्या आणि खूप मस्त शिका. मला एवढंच माहिती. माझं म्हणणं एवढंच आहे, फिजिक्समध्ये मला वाटलंच नव्हतं मला एवढे मार्क्स पडते म्हणून, कारण मी जिथं होते कॉलेजला तिथं मला काहीच समजत नव्हतं. पण मी इथं आले, CETला आले, तर CETला मला HSCला काही जास्त टक्के नव्हते, 60% होते फक्त. आणि पण मला इकडं फिजिक्सला 94 मार्क्स पडले. मी आश्चर्य झाले. पवार सरांना कॉल केला, सरांना म्हणे सर फिजिक्समध्ये एवढे मार्क्स. आणि माझे जेव्हा मी इथं होते क्लासला, तेव्हा आमच्या टेस्ट व्हायच्या, दर संडेला टेस्ट व्हायची आमची. तर संडेमध्ये म्हणजे मला मार्क पडायचे, पण एकदा पवार सरांना बोलवलं, तर पवार सरांना म्हणले की आपल्याकडं 11th-12thला नव्हती, तरी पण हिला एवढे मार्क पडते. मग CETला तुम्ही बघा कॉपी करते काय करते. तर सरांनी माझं लक्ष ठेवलं. पवार सरांनी मला हे सांगितलं नंतर, तर सर असं म्हटले होते त्यांना. पण मी सरांना कॉल केला, सरांना सांगितलं मला एवढे मार्क पडले. तर सर मला असं बोलले. तर मला एवढा फायदा झाला इथून. मला वाटलं नव्हतं की मला एवढे मार्क पडते. आणि माझं CET थ्रू मला 1 रुपया न भरता मला निवड कॉलेजला बायोटेकला ॲडमिशन भेटली. आणि बायोसुद्धा माझं इतकं चांगलं आहे. आणि सोलाट सरांनी कोणतं असं आपल्या घरी अभ्यास करायची गरज नाही पडणार एवढं करून घेतलं आमच्याकडून. आणि MCQ पण खूप सोडून घेतलं. म्हणजे ते जेवढं ते शिकवतात MCQ, त्यांचं स्टडी, जेवढे काही नोट्स असेल तेवढंच फक्त रिवाइज केलं तरी पण तुम्हाला ठीक, तरी पण तुम्ही पास आहात. तेवढंच तुम्हाला चांगल्या खूप कॉलेजला सफिशियंट आहे. म्हणजे अदर बुक्सचं रेफरन्सच नाही तुम्हाला. त्यांचे नोट्स वाचा, सगळं क्लिअर बस. आणि काही डाऊट असेल 1000 वेळेस जा त्यांच्याकडे, ते 1000 वेळेस सांगायला तयार. म्हणजे आम्ही जायचं, आम्हाला तर काहीच समजायचं नाही फिजिक्सबद्दल, मग आम्ही जायचं, आम्हाला ते खूप वेळ सांगायचे हे असं आहे, ते तसं आहे, प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचं. परत डेसिमल पॉईंटचे कोणाला प्रॉब्लेम्स नाही, तर ते आम्हाला ते पण क्लिअर करत जायचं. हार्ड जे वर्ड्स असायचे ना, ते पण रिपीट सांगायचे, मिनिंग सांगायचे, बाजूला मिनिंग्स लिहून घ्या, त्याचं प्रोनाऊन्स कसं आहे आम्ही ते पण शिकवायचं. खूप चांगलं शिकवायचं. सो बघा तुम्हाला कसं वाटतं. चांगलं स्टडी करा आणि खूप फायदा घ्या त्यांचा, कारण की ते शिकवतातच खूप भारी, त्याच्यामुळे खूप फायदा आहे.